सर आवाज नाही येते तुमचा. म्यूट आहे तुमचा व्हिडिओ. ठीक आहे, आता ठीक आहे. हा सर. ओके, बरं, ठीक आहे. हा, तर आज आपण समाजशास्त्रीय इतिहास लेखन याच्याबद्दल चर्चा करणार आहे, किंवा इतिहासाचा समाजशास्त्रीय दृष्टिकोन कशाला म्हणतात त्याची चर्चा करणार आहे. पूर्वी राजनीतिक इतिहासावरच लेखन केलं जायचं. राजनीतिक इतिहास हाच महत्वाचा म्हटला जायचा. सीलेची व्याख्या जशी आहे, हिस्ट्री यस्टरडेज पॉलिटिक्स. काल जे राजकारण होतं तेच आजचा इतिहास आहे. पण याच्या पुढे जाऊन 19व्या शतकामध्ये सर्वसाधारणतः इतिहासाचे वेगवेगळे आयाम, वेगवेगळे डायमेन्शन्स लोकांनी स्टडी करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये सोशॉलॉजिकल हिस्ट्री रायटिंग किंवा इतिहासा भूतकाळाकडे बघण्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोन हा एक महत्वाचा दृष्टिकोन म्हणून विकसित झाला. तर त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला जे काम हा हळूहळू डेव्हलप झाला. असं नाही की पूर्वी अगदीच सोशॉलॉजिकल हिस्ट्रीचं अध्ययन केलं जायचं नाही, पण ती एक इंडिपेंडंट महत्वाची ब्रांच म्हणून अस्तित्वात आली 19व्या शतकामध्ये. खरं तर आपण जे इब्न खल्दून बद्दल मागच्या सेमिस्टरमध्ये वाचला आहे, तो खरं तर 14व्या शतकातला अरब हिस्टोरियन होता, पण त्यांनी सुद्धा समाजाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की जो समाज स्थिरावलेला असतो तो कसा काळाच्या ओघात दुर्बल होऊन जातो, आणि रेगिस्तानमधून वाळवंटातून येणारा समाज हा कसा जास्त ऍक्टिव्ह असतो, आणि मग तो या लोकांना हरवतो आणि स्वतः त्यांच्यावर आपलं अधिपत्य स्थापित करतो. या समाजशास्त्रीय इतिहास दृष्टिकोनातून इतिहास लेखनाचा प्रकार जो झाला 1815 मध्ये, अल हल्वी यांनी द इंग्लिश पीपल हे इतिहास लिहिला. बार्बरा हामन यांनी द व्हिलेज लेबरर 1911 मध्ये लिहिलं. JDS कोल यांनी द कॉमन पीपल. त्याच्यानंतर विलियम रॉबर्टचं हिस्ट्री ऑफ एम्परर चार्ल्स फिफ्थ. आणि त्याच्यानंतर एक अत्यंत महत्वाचं पुस्तक जे की कॅम्ब्रिज विद्यापीठातले प्राध्यापक जे होते JM ट्रेव्हलिन यांनी लिहिलं, इंग्लिश सोशल हिस्ट्री. त्यामुळे इंग्रजाचा इंग्लंडमधला जो समाज होता 16व्या ते 19व्या शतकामध्ये, त्या समाजामध्ये काय काय बदल येत गेले आणि त्या समाजाचं विश्लेषण त्यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. आणि त्यांनी त्यांचे हे जे वाक्य होते, हिस्ट्री ऑफ द पीपल विथ पॉलिटिक्स लेफ्ट आउट. सोशल हिस्ट्री म्हणजे काय, लोकांचा इतिहास ज्याच्यामध्ये राजनीती नाही. त्यामुळे बरीच खळबळ माजून गेली, कारण राजनीतीशिवाय इतिहास होऊ शकत नाही असं सर्वसाधारणतः धारणा त्या काळी होती. त्यानंतर आपण पाहतो की समाजशास्त्रीय इतिहास लेखनाला योगदान करणारं किंवा बढावा देणारं आणखी एक महत्वाची घटना म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, औद्योगिक क्रांती. या औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं की समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदलाव यायला लागले. खेड्यापाड्यातून, शेतीवरून लोक हे शहरामध्ये स्थलांतरित व्हायला लागले. मग त्यांचे प्रॉब्लेम, त्यांच्या समस्या, याच्यामुळे समाजामध्ये फार उलथापालथ व्हायला लागली. आणि तिथूनच मग आपण पाहतो की समाजशास्त्रीय इतिहास लेखनाला सुद्धा त्याच्यापासून प्रेरणा, चालना मिळाली. ऑगस्ट काम्ट हा 1838 मध्ये हा एक फ्रेंच विचारवंत होता. त्यांनी सर्वप्रथम सोशलॉजी ही टर्म वापरली, हा शब्द वापरला. आणि त्याच्या मागचा पर्पज हाच होता की मनुष्याचं जीवन जे आहे ते एक सायंटिफिकली शास्त्रीय दृष्टिकोनातून स्टडी करायचं आणि इतिहास आणि सोसायटी यांना एकत्र आणायचं. त्यानंतर हर्बर्ट स्पेन्सर हा जो होता 1820 ते 1903 मध्ये, यांनी सुद्धा समाजशास्त्रीय इतिहास लेखनाला बराच महत्वाचं योगदान केलेलं आहे. त्याची जी पुस्तक आहे, प्रिन्सिपल्स ऑफ सोशलॉजी, फिलॉसॉफी ऑफ सोशल डर्विनिझम, ही त्याची महत्वाची पुस्तक आहे. इब्न खल्दून बद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलंच आहे. आणि त्याच्यानंतर 20व्या शतकामध्ये इमिल डर्खाइम आणि मॅक्स वेबर यांनी सुद्धा समाजशास्त्रीय इतिहास लेखनाला फार महत्वाचं योगदान दिलेलं आहे. EH कारचं जे प्रसिद्ध पुस्तक होतं व्हॉट इज हिस्ट्री, त्याच्यामध्ये सुद्धा हिस्ट्री आणि सोशलॉजी यांच्यातले बॉर्डर कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर सोशलॉजिकल हिस्ट्रीचं काय सब्जेक्ट मॅटर होतं, एक तर जॉग्राफिकल सेटिंग अध्ययन करायचं, इकॉलॉजीचं अध्ययन करायचं, रेसियल त्या समाजामध्ये कोणकोणते वेगवेगळ्या वंशाचे लोक आहेत त्यांचं अध्ययन करायचं, त्या समाजामधले जे वेगवेगळे ग्रुप आहेत त्यांचं आपसातलं रिलेशन कसं आहे याचं अध्ययन करायचं, लाईफस्टाईल त्या लोकांची जीवनशैली कशी आहे याचं अध्ययन करायचं, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज कशा होत्या, ऍग्रिकल्चर आणि इंडस्ट्री यांचे आपसातले रिलेशन कसे होते याचं अध्ययन करायचं, पॉवर इक्वेशन समाजामध्ये पॉवर स्ट्रक्चर कोणाच्या हातात, कोणाची सत्ता समाजावर चालते याचं अध्ययन करायचं, जेंडर रिलेशन स्त्री पुरुषांचे संबंध कसे आहे, तसंच स्त्रियांची पोझिशन काय आहे, धार्मिक आयडियाज, रिलिजियस ग्रुप आणि या सगळ्यांचा समाजावर होणारा परिणाम, रुरल आणि अर्बन डेव्हलपमेंट याचं अध्ययन, सोशल व्हॅल्यूज, फाईन आर्ट्स, लिटरेचर, मीन्स ऑफ एंटरटेनमेंट, आनंद एंटरटेनमेंटची साधनं काय होती, नॉमॅडिक स्टेज नंतर, भटक्या स्थितीनंतर लोकांनी एक स्थिर जीवन कसं जगण्याचा प्रयत्न केला, सोसायटी होमिजिनियस आहे की त्याच्यामध्ये डिफरंट ग्रुप आहे, लाईफस्टाईल, कस्टम, कल्चर, मोरल व्हॅल्यूज काय आहे सोसायटीच्या, विवाह संस्था कितपत इफेक्टिव्ह आहे,
रिलिजियस आयडियाज बिलीफ सांगितलंय, सोशल स्ट्रॅटिफिकेशन समाजाचं जे भाग करण्यात येतात ते कसे आहे, सोशल चेंजेस कसे झालेले आहे, सोशल रूल जर का कोणी ब्रेक केले, सामाजिक नियम जर का कोणी तोडले तर त्याचे काय परिणाम होतात. आणि या सगळ्याचं अध्ययन करण्यासाठी जी साधने आहेत ते म्हणजे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट इन द आर्काईव्ह, आर्किओलॉजिकल रिमेन्स, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री याच्यावरचे रिपोर्ट्स आणि फोकलॉर. तर आता आपण ज्या समाजशास्त्रज्ञाबद्दल आपल्याला अध्ययन करायचं आहे तो आहे एमिल डर्खाइम. 1858 ते 1917 हा त्याचा कालखंड होता. फ्रेंच मधला हा ज्यू होता आणि यालाच आधुनिक समाजशास्त्राचं जनक असं म्हटलं जातं. फ्रान्समध्ये समाजशास्त्राच्या अध्ययनाला एक चांगलं रिस्पेक्टेबल प्लेस मिळवून देण्याचं महत्वाचं काम यांनी केलं. फ्रान्समधल्या विद्यापीठामध्ये हे सोशॉलॉजीचे डिपार्टमेंट सुरू करणं, वेगवेगळ्या तिथल्या ट्रेनीजना ट्रेन करणं, स्टुडंट विद्यार्थ्यांना ट्रेन करणं, हे काम त्यांनी महत्वाचं केलं. सुरुवातीला त्यांनी धर्माचं अध्ययन केलं, पण नंतर धर्मापासून तो दूर झाला. त्याला धर्माच्या अध्ययनामध्ये खूप विशेष महत्व वाटलं नाही. जे पॉझिटिव्हिस्ट थिंकिंग जी होती, ज्याचा आपण मागच्या सेमिस्टरमध्ये अध्ययन केलेलं आहे, त्या विचाराने तो प्रभावित झाला होता आणि युरोप मधल्या बॉर्डेक्स युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी सेंटर फॉर सोशॉलॉजिकल स्टडीज हे उघडलं 1895 आणि त्याच्यामुळे सोशॉलॉजीच्या अध्ययनाला एक इन्स्टिट्यूशनचा सपोर्ट मिळायला लागला. तसंच ॲनी सोशोलॉग्यू हे फ्रेंच मधलं जर्नल त्यांनी सुरू केलं. याच्यामध्ये सोशॉलॉजीचे अध्ययन करून त्याच्यावर वेगवेगळे लेख लोकांनी लिहायला प्रकाशित करायला सुरुवात केली. त्याची जी महत्वाची पुस्तकं होती, डिव्हिजन ऑफ लेबर इन द सोसायटी, द रूल्स ऑफ सोशॉलॉजिकल मेथड, सुसाईड, द एलिमेंटरी फॉर्म्स ऑफ रिलिजियस लाईफ, द डिव्हिजन ऑफ लेबर इन द सोसायटी, याच्यामध्ये तो सोशल स्ट्रक्चर, सोशल चेंजेस, आउटकम ऑफ सोशल चेंजेस, सोशल चेंजेसमुळे काय नवीन समस्या येतात याचं अध्ययन करण्याचा तो प्रयत्न करतो. आणि याच्यामध्येच तो सांगतो की तो तुलना करतो की सिंपल सोसायटी, एक सिंपल साधा समाज कसा असतो आणि एक कॉम्प्लेक्स सोसायटी, जटिल समाज कसा असतो. तर साधा समाज जो असतो, ट्रायबल किंवा गावामध्ये राहणारा, त्यांच्यामध्ये डिव्हिजन ऑफ लेबर हे खूप सिंपल असतं. सर्वसाधारणतः जसं ट्रायबल सोसायटीचं जर का आपण उदाहरण घेतलं तर सर्वसाधारणतः जी तरुण यंग लोक आहे ते शिकार करायला जातात आणि जे वृद्ध आहे ते गावामध्ये राहून गावाचे रक्षण करतात. पाणी भरणे आणि स्वयंपाक करणे आणि स्वयंपाक करायला लाकडं वगैरे आणणे हे सगळं काम सर्वसाधारणतः स्त्रिया करतात. तर असं डिव्हिजन ऑफ लेबर हे खूप सिंपल डिव्हिजन ऑफ लेबर या सिंपल सोसायटीमध्ये मिळतं. पण कॉम्प्लेक्स सोसायटी जी शहरातली सोसायटी आहे त्याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ लेबर हे इतकं सिंपल राहत नाही. डिव्हिजन ऑफ लेबर सगळ्यांसाठी आवश्यक असतं, समाजामध्ये व्यक्तीसाठी आणि समाजासाठी सुद्धा ते आवश्यक असतं. मला आवश्यक असणाऱ्या सगळ्याच गोष्टी मी निर्मित करतो म्हटलं तर मला कुठल्याच गोष्टी व्यवस्थितपणे करता येणार नाही. त्यामुळे मी शिकवण्याचं काम करतो, पण मला जे टी शर्ट लागतं हे दुसरं कोणीतरी माझ्यासाठी तयार करतं. पण गावामध्ये काय होतं, गावामध्ये आपण ज्या वस्तू वापरतो किंवा ज्या लोकांकडून आपण सेवा घेतो आणि त्यांना सेवा देतो ते सगळे लोक आपसात जुळलेले असतात. त्या सगळ्यांना एक तर डिव्हिजन ऑफ लेबर हे खूप सिंपल असतं, जसं आता आधी सांगितल्याप्रमाणे, तसे सगळे लोक आपसात जुळलेले असतात आणि इतकी कॉम्प्लेक्सिटी, इतकं स्पेशलायझेशन नसतं. उदाहरणार्थ गावात एखादा डॉक्टर असला, त्याला किंवा वैद्य असला तर तो आपल्याला अगदी डोकं दुखण्यापासून पायापर्यंत काही झालं तरी त्याचंच औषध आपण घेतो गावामधले लोक. पण शहरामध्ये मात्र तुमचा डोळ्याचा डॉक्टर वेगळा, दाताचा डॉक्टर वेगळा, नाक घशाचा डॉक्टर वेगळा, असं स्पेशलायझेशन कॉम्प्लेक्स सोसायटीमध्ये होत असतं. तसंच कॉम्प्लेक्स सोसायटीमधली आणखी एक गोष्ट म्हणजे ज्या लोकांपासून आपण सेवा घेतो त्या लोकांशी आपला प्रत्यक्ष परिचय येत नाही बरेचदा. उदाहरणार्थ हे टी शर्ट मी अमेझॉनवरून मागवलाय, पण हे कोणी तयार केलं हे मला माहिती नाही. मी हा टेबल, हा खुर्ची वापरतोय, पण ही खुर्ची नेमकी कोणी तयार केली मला माहिती नाही. हे घर कोणी बांधलं हे मला माहिती नाही. पण गावामध्ये सर्वसाधारणतः असं नसतं. जी सिंपल सोसायटी असते त्याच्यामुळे ज्यांच्याकडून आपण सेवा घेतो त्यांच्याशी प्रत्यक्षपणे आपला संबंध साधारणतः येत असतो. सिंपल आणि कॉम्प्लेक्स सोसायटीचा फरक जे सांगायचा झाला म्हणजे सिंपल सोसायटीमध्ये डिव्हिजन ऑफ लेबर, कार्य विभागणी फार सिंपल असते, खेड्यामध्ये जसं सांगितलं. कॉम्प्लेक्स सोसायटीमध्ये मात्र डिव्हिजन ऑफ लेबर, कार्याची विभागणी जी असते ती फार कॉम्प्लेक्स, फार जटिल असते. त्याच्यामध्ये बरेचसे स्पेशलायझेशनच्या गोष्टी असतात आणि असं स्पेशलायझेशन हे आपल्याला गावामध्ये मिळत नाही. तसंच आपण शहरामध्ये म्हणजे कॉम्प्लेक्स सोसायटीमध्ये ज्या लोकांकडून सेवा घेतो त्यापैकी बऱ्याचशा लोकांशी आपला परिचय नसतो. आता समाज जेव्हा सिंपल सोसायटीपासून कॉम्प्लेक्स सोसायटीमध्ये जेव्हा परिवर्तित होत असतो तेव्हा मधली जी स्टेज असते त्याला तो पॅथॉलॉजिकल स्टेज म्हणतात. पॅथॉलॉजिकल स्टेज म्हणजे खरं तर बिमारीची अवस्था. ती बिमारीची अवस्था याचं विश्लेषण करताना तो सांगतो
की कॉम्प्लेक्स सोसायटीमध्ये कुठलंही इन्स्टिट्यूशन जेव्हा निर्मिती होते त्या इन्स्टिट्यूशनचा उद्देश असतो समाजाचे भलं करणं. उदाहरणार्थ युनिव्हर्सिटी एक सामाजिक इन्स्टिट्यूट आहे आणि युनिव्हर्सिटीचं अस्तित्वच आहे समाजाची सेवा करणं. शाळा, कॉलेजेस, पोलीस व्यवस्था, न्यायालये, सरकारी ऑफिस आहे. पण सरकारी ऑफिसमध्ये तुम्ही गेल्यावर हे समाजाच्या भल्यासाठी आहे असं आपल्याला वाटतं का? तो तिथला बाबू, तिथला क्लर्क, तिथले अधिकारी आपल्याशी व्यवस्थित वागतात का? का बरं वागत नाही? तर याचं विश्लेषण करताना डुर्कheim सांगतो, की हा जो ट्रान्झिशन फेज आहे, या ट्रान्झिशन फेजमध्ये समाज एक बिमार अवस्थेतून जात असतो. जे लोक या इन्स्टिट्यूशनमध्ये काम करतात, त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव नसते, की आपण इथे समाजाच्या भल्यासाठी आलेलो आहोत. आपल्याला या लोकांच्या टॅक्समधूनच आपल्याला पगार मिळतो, त्यामुळे या लोकांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. प्राध्यापकांना किंवा शिक्षकांना जो पगार मिळतो, तो खरं तर लोकांच्या टॅक्समधूनच मिळतो. पण मी जर का किंवा शिक्षकांनी जर का आपलं कर्तव्य नीट केलं नाही, तर त्याचे समाजावर विपरीत परिणाम निश्चितच होईल. चांगली पिढी तयार होणार नाही आणि समजा माझ्या एखाद्या विद्यार्थ्याला मी व्यवस्थित शिकवलं नाही, उद्या तोच विद्यार्थी शाळेमध्ये जाऊन टीचर झाला, तर तो माझ्या मुलांना शिकवेल. तर ही जाणीव जी राहते किंवा आपल्या कर्तव्याबद्दलची जाणीव ही या जेव्हा समाजाचं परिवर्तन होत असते सिंपल टू कॉम्प्लेक्स सोसायटी, तेव्हा त्या लोकांना नसते आणि म्हणूनच तो समाज एक बिमार अवस्थेतून जात असतो. जसं की उदाहरणार्थ भारतामध्ये आपण 100% नाही तरी बरेच ठिकाणी पाहतो की आपण ऑफिसेसमध्ये आपल्याला तेवढं कम्फर्टेबल वाटत नाही. आपलं ऑफिस आहे असं वाटत नाही. कारण ते लोक त्या लोकांना करप्शनची, पैसे खाऊन काम करण्याची ही सगळी सवय झालेली असते. आपण लोकांच्या भल्यासाठी इथे काम करतोय ही जाणीव त्या लोकांना राहत नाही. आपण आपलं भलं कसं करायचं फक्त एवढंच जेव्हा लोक पाहायला लागतात, तेव्हा ते ते एक इंडिकेटर असतं, ते एक सूचक असतं, की समाज हा एक पॅथॉलॉजिकल स्टेटमधून एका बिमार अवस्थेतून जात आहे, असं इमिल डर्कहाइमचं म्हणणं आहे. तसंच याच पुस्तकामध्ये तो क्राईम कशाला म्हणतात हे तो विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो, की समाजाचं जे कॉन्शियसनेस असतं, समाजाने स्वीकृत केलेल्या गोष्टी असतात, त्याच्या विपरीत जर का आपण काही केलं तर त्याला साधारणतः क्राईम म्हटलं जातं. उदाहरणार्थ सगळ्यांचं जीवन जे आहे ते महत्वाचं आहे, सगळ्यांचं लाईफ आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. तर हे सगळं समाज सर्वसामान्यपणे समाज गोष्टीला मान्य करतं आणि म्हणूनच एखाद्याचा जीव घेणे, मर्डर करणे हे क्राईम मानलं जातं. पण याला सुद्धा सिच्युएशनल कॉन्टेक्स्ट असतं, म्हणजे परिस्थितीनुसार हे बदलू शकतं. उदाहरणार्थ नागपूर सारख्या शहरामध्ये कोणाचा जीव घेणं हे क्राईम जरी असलं, तरी बॉर्डरवर आपल्या शत्रूचा जो सैनिक असला त्याला गोळी घालून ठार मारणं हे काही क्राईम होणार नाही. उलट त्याच्यासाठी त्याला एखाद्या शिपायाला बक्षीस देण्यात येईल. किंवा टेररिस्ट असले, कोणी बॉम्ब घेऊन चालले असले आणि त्याला जर का पोलिसांनी उडवलं, गोळी मारून त्याला मारून टाकलं, तर ते क्राईम होणार नाही. तर म्हणजे काय एखादे ऍक्ट हे पूर्ण 100% प्रत्येक ठिकाणी क्राईम होईलच असं काही नाही. तर आपण आता इथे या पुस्तकामध्ये त्यांचं हे जे पुस्तक आहे, द डिव्हिजन ऑफ लेबर इन द सोसायटी, याच्यामध्ये आपण तीन चार गोष्टी महत्वाच्या पाहिल्या. एक तर सिंपल सोसायटी कशाला म्हणतात, ज्याच्यामध्ये कार्याची विभागणी खूप सिंपल असते. कॉम्प्लेक्स सोसायटी आपण कशाला म्हणतात ते पाहिले, ज्याच्यामध्ये खूप कॉम्प्लेक्सिटीज असते, खूप स्पेशलायझेशन असतं. आपला ज्यांच्याकडून आपण सेवा घेतो त्यांच्याशी प्रत्यक्षपणे बरेचदा आपला संबंध येत नाही. आणि ही स्टेज जेव्हा सिंपल सोसायटी कॉम्प्लेक्स सोसायटीमध्ये टर्न होत असते, परिवर्तित होत असते, तेव्हा ती एक पॅथॉलॉजिकल स्टेज मधून जाते, हे मात्र निश्चित आहे. वेल, त्याच्यानंतरचं त्यांचं जे पुस्तक आहे रूल ऑफ सोशॉलॉजिकल मेथड, याच्यामध्ये त्यांनी सोशॉलॉजी एक इंडिपेंडंट स्वतंत्र ब्रांच आहे हे त्यांनी एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी समाज हा एक ऑर्गॅनिक होल आहे, ऑर्गॅनिक युनिट आहे. ऑर्गॅनिक स्ट्रक्चर कशाला म्हणतात मी तुम्हाला सांगतो. ऑर्गॅनिक स्ट्रक्चर म्हणजे असं स्ट्रक्चर ज्याच्यामधले वेगवेगळे भाग हे आपसात कॉपरेशननी काम करतात. उदाहरणार्थ आपलं शरीर घ्या किंवा कुठल्याही जनावराचं शरीर घ्या, आपले वेगवेगळे ऑर्गन आहे. आपलं ब्रेन आहे, डोळे आहे, नाक, तोंड आहे, हार्ट आहे, लंग्स आहे. तर यांचं फंक्शनिंग जेव्हा एका सोबत ज्याला म्हणतात ना एक दुसऱ्याच्या कॉपरेशननी राहील, तेव्हाच कुठे शरीर व्यवस्थितपणे काम करेल. जर का हार्टनी ब्लड पंप नाही केलं तर आपलं ब्रेन काम करणार नाही. तसंच समाजातले जे वेगवेगळे घटक असतात ते आपसात जुळलेले असतात आणि त्याला तो ऑर्गॅनिक युनिटी म्हणतो. आणि त्याच्यामध्ये फॅमिली आला, रिलीजन आलं, स्टेट आले, रूल्स रेग्युलेशन आले, हे सगळे आपसात जुळलेले आहे. सो दिस ऑल ग्रुप्स आर इंटरकनेक्टेड अँड दे आर इंटरडिपेंडंट. आणि एक ग्रुप जो असतो तो दुसऱ्यावर डिपेंड असतो, जसं शरीरातले एक ऑर्गन दुसऱ्या ऑर्गनवर डिपेंड असतात. तर याच पुस्तकामध्ये रूल्स ऑफ सोशॉलॉजिकल मेथड मध्ये तो सांगतो की बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ज्या आपल्या मनामध्ये फक्त कन्सेप्ट असतात, त्या ऍक्च्युअली फॅक्च्युअल असत नाही, तरी बऱ्याच वर्षापासून ते आपल्या मनामध्ये कन्सेप्ट असतात, जनरेशन टू जनरेशन असतात, म्हणून आपण त्या फॉलो करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो. उदाहरणार्थ
सूर्य उगवतो, सूर्य मावळतो हे आपण आज पण म्हणतो. पण खरं तर सूर्य उगवतही नाही आणि मावळत नाही. हे अर्थच्या रोटेशनमुळे, पृथ्वीच्या घुमण्यामुळे सूर्य आपल्याला दिसायला लागतो काही तासापुरता, 10-12 तास आणि मग त्याच्यानंतर तो दिसत नाही. हे आपल्याला सायंटिफिक फॅक्ट माहित आहे. आपण हे शाळेत असताना त्याचं अध्ययन केलंय. पण तरी सुद्धा आपण सर्वसामान्य वापरामध्ये सूर्य उगवला आणि सूर्य मावळला असंच म्हणतो. हे म्हणजे काय आयडियाज जे कन्सेप्ट पिढ्यानपिढ्या आपल्या मनामध्ये बसलेल्या आहेत, त्या आयडिया आपण आज सुद्धा फॉलो करतोय, तो सांगण्याचा प्रयत्न करतो. तर हे जे सोशिओलॉजिकल मेथड पुस्तक जे आहे, त्याच्यामधून त्यांनी सोशिओलॉजी हे एक स्वतंत्र अध्ययनाचं विषय आहे, त्यांनी इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला. ऑर्गॅनिक ऑनॉलॉजी समजावून सांगितली. सायंटिफिक नॉलेज आत्मसात करून कसं आपण सायंटिफिकली समाजाचं अध्ययन करू शकतो हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि याच पुस्तकामध्ये तो व्हॉट इज सोशल फॅक्ट्स हे सांगण्याचा तो प्रयत्न करतो. तर सोशल फॅक्ट्स तो डिफाईन करतो की वे ऑफ थिंकिंग, ऍक्टिंग अँड बिलिव्हिंग. सो या सोशल फॅक्ट्स ज्या पद्धतीने आपण विचार करतो, ज्या पद्धतीने आपण वागतो किंवा ज्या पद्धतीने आपला आपण विश्वास ठेवतो, या सगळ्या गोष्टी सोशल फॅक्ट्स तो म्हणतो. आणि या सोशल फॅक्टचं विश्लेषण करताना तो सांगतो की त्याचे काही विशेष कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याचे काही विशेष गोष्टी या सोशल फॅक्ट्सच्या. जसं की उदाहरणार्थ, सोशल फॅक्ट्स आर एक्सटर्नल टू इंडिव्हिज्युअल. म्हणजे काय, सोशल फॅक्ट्स हे आतमधून येत नाही, तर त्या बाहेरून आपल्याला शिकवल्या जातात कसं तरी. उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला, गावामध्ये, खेड्यामध्ये जर का एखाद्या मुलीचा जन्म झाला असेल, तर तिथे कदाचित तिला 2 व्हीलर चालवण्याची परवानगी नसेल. पण शहरामध्ये जर का ती मुलगी जन्म झाली, ती पण मुलगी आहे, ही पण मुलगी आहे, पण हिला मात्र आजकालच्या युगामध्ये शहरामध्ये 2 व्हीलर चालवून आपल्या कॉलेजला जाण्याची परवानगी असेल. तर म्हणजे काय, स्त्रियांनी, मुलींनी बाईक किंवा स्कूटर चालवू नये, हे एक सोशल फॅक्ट्स हे खेड्यातलं आहे, जे की तिला बाहेरून दिलेलं आहे. आणि बाहेरून तिने परंपरेने पाहिलं की आपल्या गावामध्ये कोणीही मुलगी ही स्कूटर चालवत नाही, त्यामुळे आपण पण ती स्कूटर चालवणं बरोबर नाही, त्या आपल्या मुलीसाठी ह्या गोष्टी नाही आहेत. याला सोशल फॅक्ट्स म्हणतात. उदाहरणार्थ, मुलींना लहानपणापासूनच शिकवण्यात येतं की तुम्हाला स्वयंपाक करता आला पाहिजे. आता खरं तर त्या मुलीला आतमधून, एखाद्या मुलीला स्वयंपाकाची आवड नसेल सुद्धा, पण तरी सुद्धा ते वरून इम्पोज करण्यात येतं. एखाद्या मुलाला स्वयंपाकाची आवड जरी असली, तरी त्याला डिस्करेज करण्यात येईल की नाही रे, हे तुझं काम नाही, तू आपला अभ्यास कर, आपल्या करिअरकडे लक्ष दे, आहे की नाही. तर याला म्हणतात द थिंग्स दॅट इज गिव्हन टू यू बाय फ्रॉम एक्सटर्नल. बाहेरून ह्या गोष्टी तुम्हाला समजावण्यात आलेल्या आहे आणि हळूहळू तुम्ही त्या गोष्टी आत्मसात करतात आणि त्यानुसार वागायला लागतात. उदाहरणार्थ, शिक्षकांनी आणि प्राध्यापकांनी कशा प्रकारचे कपडे घालायचे, सर्वसाधारणतः व्यवस्थित दिसणारे कपडे घालावे, खूप टाईट टी शर्ट किंवा लाल कलरचे टी शर्ट आणि टाईट जीन्स घालून साधारणतः प्राध्यापक कोणीही विद्यापीठामध्ये आलेला आपल्याला दिसत नाही. तर काय होतं, समजा एखाद्या प्राध्यापकाला तशी इच्छा जरी असली, तरी तो अगदी सुरुवातीपासून पाहतो की इतर कोणीही प्राध्यापक असं करत नाही, त्याचे प्राध्यापक सुद्धा करत नव्हते आणि मला हे करणं शोभणार नाही. म्हणजे काय, मला कशा पद्धतीचे कपडे घालायचे आहे प्राध्यापकाला, मला स्मोकिंग करायचं आहे की नाही करायचं आहे, हे मला कोणी शिकवलं, समाजाने मला त्या सगळ्या गोष्टी सांगून शिकवल्या. तसंच घ्या स्त्री पुरुष संबंधाबद्दल. आपल्याकडे आजही भारतामध्ये सर्वसाधारणतः अविवाहित स्त्री आणि पुरुष सोबत राहणं हे समाजाच्या दृष्टीने या गोष्टीला मान्यता नाही आहे. सर्वसाधारणतः विवाह करून स्त्री पुरुष सोबत राहतात, ही गोष्ट स्वीकृत आहे आणि आपण तेच लहानपणापासून पाहतो. आणि आपल्या आतमधल्या इच्छा काही का असेना, पण आपल्याला त्या समाजाने जी बंधनं लागून दिलेली आहे, ती बाहेरून दिलेली असतात आणि त्या बंधनामध्ये आपल्याला राहावं लागतं. समजलं तुम्हाला? त्याला सोशल फॅक्ट्स म्हणतात. द फॅक्ट्स दॅट इज गिव्हन टू यू फ्रॉम आउटसाइड, दे आर कोर्सिव्ह. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, दे आर कोर्सिव्ह. कोर्सिव्ह म्हणजे काय, तुमच्यावर प्रेशर असतं काही ना काही, की तुम्ही जर का ते नाही केलं तर तुम्हाला बायकॉट करण्यात येईल, तुमचा मजाक उडवण्यात येईल. उदाहरणार्थ समजा, डॉक्टर खंगईला तुम्ही उद्या कॉलेजमध्ये डिपार्टमेंटमध्ये पाहिला की डॉक्टर खंगई सर एक पतलं फार टाईट फिटिंग टी शर्ट लाल रंगाचं घालून आलेले आहे, तर तुम्ही आपसात मला निश्चितच हसाल की काय हे, काय प्राध्यापकांनी घालायचे कपडे आहे का, प्राध्यापक असा कोणी दिसतो का? म्हणजे मला मला थोडीशी ती लाज वाटल्यासारखी वाटेल की अरे नाही बा, माझे विद्यार्थी मला हसतील मी जर का असे कपडे घालून गेलो तर. किंवा बाय चान्स मी स्मोकिंग करत नाही बरं, पण मी जर का तुम्हाला चौकात उभं राहून स्मोकिंग करताना दिसलो, तर तुम्हाला निश्चितच कसं तरी वेगळं वाटेल आणि मला पण वाटेल की अरे नाही नाही, माझे विद्यार्थी मला हसतील किंवा मला नावं ठेवतील. म्हणजे काय, जर का मी सोशल रूल तोडले, तर माझा मजाक होण्याची चान्सेस असतात. तसंच मला बायकॉट सुद्धा समाज करू शकतो. उदाहरणार्थ तेच लग्नाचं उदाहरण परत घेऊया आपण. समजा
विचार करा तुमच्या नातेवाईकापैकी कोणी मुलगा किंवा मुलगी लग्न न करता सोबत राहत आहे. तर त्याला साधारणतः समाजाकडून, फॅमिलीकडून बायकॉट करण्यात येतं. अरे ज्यांच्याशी संबंध नको ठेवू. सगळे आई-वडील आपल्या पोराबाळांना सांगतात त्याच्याशी बिलकुल संबंध ठेवायचा नाही, त्यांच्याशी बोलायचं नाही, ते चांगले लोक नाही आहे. आहे की नाही? तर समाजाचे रूल जर का आपण तोडले, तर आपल्यावर प्रेशर असतं की समाजाचे रूल हे आपल्याला पाळावे लागतात. तसंच ते समाजाचे रूल जे असतात ते जनरल असतात. सगळ्यांसाठी जवळ सारखे असतात. जो नियम मला आहे तोच नियम दुसऱ्या प्राध्यापकांना आहे. ते ट्रान्सपरंट नसतात. म्हणजे समाजाचे नियम आपण स्वीकृत केले, तर सर्वसाधारणतः त्याच्या पलीकडे आपण पाहत नाही. मुला-मुलींनी विवाह न करता सोबत राहणं हे योग्य नाही. हा एक सामाजिक नियम मी स्वीकार केलेला आहे. मग त्याचं मी विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार नाही, की ठीक आहे राहू द्या वगैरे, वगैरे किंवा आजकाल लग्न उशिरा होतात. राहिले तर काही हरकत नाही. असं मी त्याचं विश्लेषण करणार नाही. मी त्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करणार नाही. रेड टाईट टी-शर्ट घालणे प्राध्यापकांना शोभत नाही. हा सामाजिक नियम मी स्वीकृत केलेला आहे. मी त्याच्या पलीकडे जाऊन मी विचार करणार नाही, की ठीक आहे असेल एखाद्या प्राध्यापकाची इच्छा रेड टाईट टी-शर्ट घालून डिपार्टमेंटला जायची, त्याला जाऊ द्या ना, ते हवं की नाही? आहे की नाही? म्हणजे काय आपण काय करतो, सामाजिक जे नीती-नियम असतो त्याच्या पलीकडे आपण बघण्याचा प्रयत्न करत नाही. आणि नियम हे तोपर्यंत सायलेंट असतात जोपर्यंत ते तुम्ही ब्रेक करत नाही. तुम्ही एकदा ब्रेक केले की ते बिकम व्हेरी व्होकल. ते फार आवाज करायला लागतात. उदाहरणार्थ सर्वसामान्यासारखे समाजाचे नीती-नियम पाळून आपण जर का विवाह करून, लग्न करून सोबत राहायला लागलो स्त्री-पुरुष, तर त्याला कोणी नाव ठेवणार नाही किंवा तुम्हाला कोणी अवास्तव प्रशंसा पण करणार नाही. सगळेच करतात. लाखो लोक, करोडो लोक विवाह करतात. पण ज्या दिवशी तुम्ही तो नियम तोडला, ज्या दिवशी अनफॉर्च्युनेटली तुम्ही विवाह न करता सोबत राहायला लागले, तर देअर विल बी लॉट ऑफ नॉईस. फार त्याच्या विरुद्ध आवाज करण्यात येईल. जोपर्यंत मी व्यवस्थित साधे सरळ कपडे घालून डिपार्टमेंटला येतो, मला कोणी प्रशंसा करणार नाही, की खंगई सर तुम्ही अगदी प्राध्यापकासारखे साधे सरळ कपडे घालून येतात. ते अपेक्षितच असतं. पण ज्या दिवशी मी रेड टाईट टी-शर्ट घालून जर का डिपार्टमेंटला आलो, तर देअर विल बी लॉट ऑफ नॉईस. ऑल स्टुडंट्स विल स्टार्ट टॉकिंग इन बिटवीन. ऑल माय कलीग विल स्टार्ट क्रिटिसाइजिंग मी. म्हणजे मला तुम्हाला याच्या छोट्या-छोट्या उदाहरणातून हे सांगायचा प्रयत्न करायचा आहे, की जे इमिल डर्कहाइम सांगण्याचा प्रयत्न करतो, की समाजाचे नियम जर का आपण पाळले, तर आपल्यावर काहीच होत नाही. ठीक आहे. पण समाजाचे नियम तोडले, की मग मात्र ते आवाज करायला लागतात. ऑलराईट? आणि समाजाचे नियम जसं आधीचं जे उदाहरण सांगितलं, की एखाद्या ठिकाणी ते स्वीकृत असतात, एखाद्या ठिकाणी ते स्वीकृत नसतात. उदाहरणार्थ कोणाला मारणं, मर्डर करणं हे स्वीकृत नसतं साधारणतः. पण बॉर्डरवर शत्रूच्या सैन्याला गोळी घालणं हे स्वीकृत असतं. रेड टी-शर्ट घालून डिपार्टमेंटला मी येऊ शकत नाही. पण रेड टी-शर्ट घालून मी जर का कुठे टूरला गेलो, समजा फिरायला गेलो किंवा गोव्याला गेलो बीचवरती फिरायला, तर मला तिथे कोणी नावं ठेवणार नाही. कारण तिथे ते स्वीकृत आहे त्या पद्धतीचं वागणं. ऑलराईट? त्याच्यानंतर नेक्स्ट जे पुस्तक आहे इमिल डर्कहाइमचं ते आहे सुसाईड. 1897 मध्ये आलं. आणि बघा याच्यापूर्वी सर्वसाधारणतः सुसाईड हा एक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे असं समजण्यात यायचं. पण इमिल डर्कहाइमनी डाटा कलेक्ट करून सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करून हे सांगण्याचा प्रयत्न केला की ते फक्त सायकोलॉजिकल कारण नाही आहे, तर त्याच्या मागे सोशॉलॉजिकल कारण सुद्धा आहे. त्यांनी कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट या दोन्ही जे ख्रिश्चन मधले जो बरांचेस आहे त्यांचं अध्ययन केलं. आणि मग त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की जेव्हा एखाद्या समाजामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोक सुसाईड करताना आपल्याला दिसून येतो, याचा अर्थ ते समाजाचं प्रेशर त्यांच्यावर फार जास्त असतं. आणि या सुसाईडचे सुद्धा त्यांनी 3 वेगवेगळे टाइप ऑफ सुसाईड त्यांनी सांगितले. एक असतो इगोइस्टिक सुसाईड. इगोइस्टिक सुसाईड म्हणजे काय? आपण या समाजामध्ये फिट होत नाही, आपण या समाजाच्या लायकीचे नाही, या विचारातून जी आत्महत्या केली जाते त्याला तो इगोइस्टिक सुसाईड म्हटलं जातं. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, की बरेचसे मुलं इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन मिळाली नाही किंवा मेडिकल मध्ये ऍडमिशन मिळाली नाही. आई वडिलांच्या अपेक्षा, समाजाच्या अपेक्षा, नातेवाईकाच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही, म्हणून आत्महत्या करतात. त्याला म्हटलं जातं इगोइस्टिक सुसाईड. कारण इंजिनिअरिंग मध्ये जाणं हा त्याच्या इगोचा म्हणजे त्याच्या पर्सनॅलिटीचा पार्ट झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये तो जर का फेल झाला किंवा ती मुलगी जर का फेल झाली, तर त्याला वाटतं की समाजामध्ये आपण मिसफिट आहे, आपण आपल्या आईवडिलांच्या लायकीचे नाही. अशा पद्धतीच्या विचारातून जे सुसाईड केलं जातं त्याला इगोइस्टिक सुसाईड म्हटलं जातं. तर याच्या मागे बघा, सर्वसाधारणतः वरवर पाहताना आपल्याला वाटतं की हे तर सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. पण याच्या मागं आपण जर का खोलात गेलो तर समाजाने त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात प्रेशर आलेलं आहे. त्याला वारंवार या गोष्टी सांगण्यात आल्या की तुझं लाईफ तेव्हाच महत्वाचं आहे जेव्हा तू IIT मध्ये जाशील. तुझं लाईफ तेव्हाच महत्वाचं आहे जेव्हा तू मेडिकलला किंवा इंजिनिअरिंगला जाशील, नाही तर मग तुझं लाईफ काही महत्वाचं नाही. तर समाजाने, आई वडिलांनी, नातेवाईकांनी जे प्रेशर दिलं, त्या प्रेशर खाली येऊन शेवटी त्या मुलाने किंवा मुलीने आत्महत्या केली. याला म्हटलं जातं इगोइस्टिक सुसाईड. अल्ट्रुइस्टिक अल्ट्रुइस्टिक सुसाईड म्हणजे काय?
एखाद्या गोष्टीशी आपली फार जास्त अटॅचमेंट असते. उदाहरणार्थ बॉर्डरवर एखादा सैनिक आहे आणि त्याला शत्रूचं सैन्य फार मोठ्या प्रमाणात आपल्यावर आक्रमण करताना दिसत आहे आणि त्याला माहित आहे मी जर का इथे थांबलो तर मला हे गोळी घालतील, मी मरील. तिथे थांबणे सुसाईड करण्यासारखं आहे. पण तरी त्या देशप्रेमाच्या भावनेने तो इतका प्रेरित झालेला असतो की तो आपली बॉर्डर किंवा आपली पोस्ट सोडून मागे पळून येत नाही. याला म्हटलं जातं अल्ट्रुइस्टिक सुसाईड. आणि हे साधारणतः जसं शिप असते ना, जहाज जे असते, असं अपेक्षित केलं जायचं की जहाजाचा जो कॅप्टन आहे तो कधीही आपलं जहाज सोडत नाही. आणि मग बरेचदा आपण बघतो की बरेचसे कॅप्टन समजा जहाज समुद्रात बुडायला लागलं तर ते सुद्धा त्या समुद्रात बुडून जायचे, आपला जीव देऊन द्यायचे. त्याला म्हटलं जातं अल्ट्रुइस्टिक सुसाईड. आणि एक असतं अॅनामिक सुसाईड. अॅनामिक सुसाईड म्हणजे काय, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काही नीतिनियमच पाळलेले नाही आणि मग एक दिवस तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारी व्हॅकन्सी होते, तुम्ही कुठलीही मोरालिटी पाळलेली नाही आणि मग तुम्हाला शेवटी असं वाटतं की आपलं आयुष्य हे जगण्यासारखं नाही आणि देन यू फायनली कमिट सुसाईड. असे 3 प्रकारचे सुसाईड त्यांनी सांगितले. त्याच्यानंतर त्याचं जे नेक्स्ट पुस्तक आहे एलिमेंटरी फॉर्म्स ऑफ रिलिजियस लाईफ, याच्यामध्ये तो धर्म, रिलिजन हे एका विशेष सामाजिक अवस्थेमध्ये तयार होतात. त्या समाजाच्या समस्या हे धर्माच्या चालीरीतीमध्ये, त्याच्या प्रॅक्टिसेसमध्ये रिफ्लेक्ट करतात, हे तो सांगण्याचा प्रयत्न करतो. अगदी जुन्या काळी जे नॅचरल फिनॉमिना असायचा, पाऊस यायचा, मृत्यू व्हायचा, हे लोकांना समजायचं नाही आणि या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करण्यासाठी धर्म हा अस्तित्वात आला. तसंच मनुष्याच्या जीवनामध्ये अनिश्चितता आहे आणि या अनिश्चिततेला टॅकल करण्यासाठी किंवा अनिश्चिततेला स्वीकार करण्यासाठी सुद्धा आपण देवी देवताच्या संकल्पनेचा उपयोग करू शकतो. म्हणत नाही का मी फार मेहनत केली पण कदाचित देवाची इच्छा नसेल. तर जर का सरळ सरळ लॉजिकली जर का माणसाचं लाईफ असतं, उदाहरणार्थ तुम्ही 4 तास अभ्यास करा रोज तर तुम्ही IAS ऑफिसर व्हाल, असं जर का सरळ सरळ कॅल्क्युलेशन असतं आणि ते 100% प्रत्येक ठिकाणी जर का लागू झालं असतं तर कदाचित माणूस दैववादी राहिला नसता. पण तसं होत नाही. बरेचदा आपण परिश्रम करतो पण आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आणि बरेचदा लोकांना काही परिश्रम न करता बऱ्याचशा गोष्टी मिळून जातात. तर या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण हे करताना दिसतात. तसंच इमिल डर्कहाइम सांगण्याचा प्रयत्न करतात की धर्माची संकल्पना, धर्म हे लोकांना एकत्र आणतं, त्यांना युनिटी देतं. त्यांना धर्मामध्ये जे फेस्टिवल असतात, जे जे सण असतात, त्याच्यामुळे लोक फ्रेश होतात, रिफ्रेश होतात, रिएनर्जाइज होतात. या सगळं विश्लेषण तो करतो. आणि तसंच हे सांगण्याचा प्रयत्न करतो की आजकालच्या युगामध्ये धर्म कशाला म्हणतात हे सुद्धा चेंज झालेलं आहे. उदाहरणार्थ आता भारताचा जो फ्लॅग आहे, भारताचा जो तिरंगा झेंडा आहे, तो सुद्धा बऱ्याचशा भारतीय लोकांचा धर्म आहे. त्याच्यासाठी लोक मरायला तयार होतात. आणि खरं तर ज्या व्यक्तीला, जो भारतीय नाही, ज्या व्यक्तीला त्या झेंड्याशी काही सायकोलॉजिकल, काही इमोशनल अटॅचमेंट नाही, त्याच्यासाठी तो इट इज अ पीस ऑफ क्लॉथ, त्याच्यासाठी तो एक कपडा आहे. पण भारतीय सैनिक त्या झेंड्यासाठी आपला जीव सुद्धा द्यायला तयार होतात. तर हा सुद्धा एक नवीन धर्म आहे. त्याच्या अवतीभोवती आपण सेलिब्रेशन करतो. 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करतो. त्याच्यामुळे लोक एनर्जाइज होतात, रिफ्रेश होतात, रिफ्रेश फील करतात. तर धर्माचं विश्लेषण करताना सांगतात की धर्म हा विश्वासाची गोष्ट आहे. त्याचं आपण ज्याला म्हणतात ना लॉजिकल अनालिसिस आपण करू शकत नाही. तो जो झेंडा आहे ज्याच्यासाठी आपले सैनिक हे मरायला सुद्धा तयार होतात, आपला जीव द्यायला तयार होतात, त्या झेंडा हा एक नुसता कपड्याचं पीस आहे. हे एक लॉजिकल कन्क्लुजन आपण त्याच्याशी करू शकत नाही. कारण दॅट इज अ इमोशन, दॅट इज टू बी बिलिव्ड. लोक लोक देवधर्मासाठी किती लांब लांब त्रास घेऊन जातात, दिंडीमध्ये जातात, पावसात चिखलात तुडवत जातात. तर तिथे त्या मूर्तीमध्ये देव नाही आहे हे आपण त्यांना सांगू शकत नाही. त्यांना त्या गोष्टीवर काही घेणं देणं नसतं. त्यांचा विश्वास असतो विठ्ठलावर आणि मग ते दिंडीमध्ये, यात्रेमध्ये, आषाढी एकादशीला चिखलात, पावसात भिजत दूर दूरून प्रवास करत जातात. तर त्याचं म्हणणं हे आहे की रिलिजन इज हॅव्हिंग इम्पॉर्टन्स. धर्म हा महत्वाचाच असतो, पण तो विश्वासावर आधारित असतो. त्याचं आपण लॉजिकल अनालिसिस मात्र करू शकत नाही. आणि तसंच तो हे पण सांगण्याचा प्रयत्न करतो की जी पॅथॉलॉजिकल सोसायटी असते, जी बिमार सोसायटी असते, त्या सोसायटीमध्ये मात्र धर्म हा लोकांना दूर करण्याचा प्रयत्न करतो, लोकांमध्ये भेदाभेद करण्याचा प्रयत्न करतो, संघर्ष लोकांमधला वाढवतो. पण जी एक मॅच्युअर्ड सोसायटी असते त्याच्यामध्ये मात्र धर्म हे एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो, असं त्याचं म्हणणं आहे. एक मिनिट, मला याच्यात काही सुटलं असेल तर बघू द्या. हा, तसंच जे अँथ्रोपॉलॉजिस्ट किंवा मार्क्सिस्ट ज्या पद्धतीने धर्माचं विश्लेषण करतात
त्याच्याशी इमिल डर्कहाइम ऍग्री होत नाही. कारण अँथ्रोपॉलॉजिस्ट काय करतात की धर्माच्या मुळामध्ये धर्माचा उगम शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि मार्क्सिस्ट सरळ सरळ धर्म म्हणजे काही लोकांना आपल्या हाती सत्ता ठेवायची होती आणि त्या लोकांनी आपल्या हाती सत्ता ठेवण्यासाठी म्हणून धर्माचा उपयोग करून घेतला असं सर्वसाधारणतः म्हणतात. पण इमिल डर्कहाइम त्यांच्याशी सुद्धा ऍग्री होत नाही आणि इमिल डर्कहाइम सांगण्याचा प्रयत्न करतो की असं काही नाही, धर्माचं आपलं महत्व आहे, धर्म हे लोकांना एकत्र आणतं, धर्म हे लोकांना मोरॅलिटी शिकवतं वगैरे वगैरे. हा, त्याच्यानंतर एक फक्त सोशलॉजिकल हिस्ट्री आणि सोशल हिस्ट्री याच्यामधला फरक सांगतो, मग हा टॉपिक इथे संपून जाईल. बघा, सोशल हिस्ट्री म्हणजे काय, समाजाबद्दलची फक्त माहिती गोळा करणे. आणि सोशलॉजी, जिथे कुठे लॉजी हा शब्द आला तिथे म्हणजे सायंटिफिक अनालिसिस करणे. तर जेव्हा आपण सायंटिफिक अनालिसिस करतो तेव्हा ते सोशलॉजिकल हिस्ट्री होऊन जातं. उदाहरणार्थ एक सिंपलचं उदाहरण देतो मी तुम्हाला. जर का आपण नागपूर शहरातला डाटा कलेक्ट केला आणि तिथे आपण सांगितलं की नागपूर शहरामध्ये जी 25 लाख घरं आहे त्यापैकी 20 लाख घरं ही पुरुषांच्या नावाने आहे आणि फक्त 5 लाख घरं ही स्त्रियांच्या नावाने आहे. तर हे झालं फक्त सोशल हिस्ट्री. आपण फक्त माहिती गोळा केली. पण आपण त्याच्या मागे जाऊन खोलात जाऊन याची कारणं शोधण्याचा जर का प्रयत्न केला, का का बरं असं आहे, तर मग आपल्याला लक्षात येईल की पुरुष प्रधान संस्कृती आहे. आधी वडिलांच्या नावावर घर असायचं, ते मुलाच्या नावावर ट्रान्सफर व्हायचं. मुलगी साधारणतः लग्न होऊन पतीच्या घरी जाते वगैरे वगैरे. ही सगळी कारणं काढून आपण त्याचं जर का विश्लेषण जेव्हा करू तर तेव्हा ते होईल सोशलॉजिकल हिस्ट्री. तर सोशलॉजिकल हिस्ट्रीचा एक जरूर तुम्ही लक्षात ठेवा की ज्याच्या मागे सायंटिफिक अनालिसिस, शास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण जेव्हा केलं जातं तेव्हा ते सोशलॉजिकल हिस्ट्री होतं. तर हा टॉपिक पण इथे संपला. एक थोडंसं समअप करतो मी की 19व्या शतकामध्ये राजनीतिक इतिहासापासून दूर जाऊन वेगवेगळ्या प्रकारचं इतिहास लेखन सुरू झालं. त्यापैकी एक महत्वाचं होतं सोशलॉजिकल हिस्ट्री. आणि या सोशलॉजिकल हिस्ट्रीमध्ये इमिल डर्कहाइम यांनी महत्वाचं योगदान केलं. त्यांची वेगवेगळी पुस्तकं आहे. त्याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ लेबरमध्ये त्यांनी सिंपल सोसायटी, कॉम्प्लेक्स सोसायटी, पॅथॉलॉजिकल सोसायटी, बिमार सोसायटी याचं विश्लेषण केलेलं आहे. सोशल फॅक्ट्स कशाला म्हणतात, सोशल फॅक्ट्स हे कोर्सिव्ह असतात, बाहेरून दिलेले असतात, ओपेक असतात आणि दे बिकम व्हेरी व्होकल. ते तेव्हा आवाज करायला लागतात जेव्हा आपण ते तोडतो. तसंच रूल ऑफ सोशलॉजिकल मेथड याच्यामध्ये एक समाज हा एक कसा एक ऑर्गॅनिक युनिटी असतो. त्याचे वेगवेगळे जे भाग असतात ते आपसात एक दुसऱ्याशी मिळून काम करतात. त्यामुळे आपल्याला समाज जर का समजायचा असेल तर त्याचे वेगवेगळे अंग समजावे लागेल, त्याचं अध्ययन करावं लागेल, हे तो सांगण्याचा प्रयत्न करतो. सुसाईडमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे सुसाईड त्यांनी सांगितलेले आहे. एलिमेंटरी फॉर्म ऑफ रिलिजियस लाईफ म्हणजे रिलिजन बिलीफ जे असतात, धार्मिक विश्वास जो असतो त्याचं काय महत्व असतं, ते लोकांना एकत्र आणतं, लोकांना रिज्युव्हिनेट करतं. पण पॅथॉलॉजिकल सोसायटीमध्ये धर्म हा लोकांमध्ये भेदाभेद करण्याचं सुद्धा एक एक कारण होऊ शकतं. सो दिस इज ऑल अबाउट द सोशलॉजिकल हिस्ट्री रायटिंग और सोशलॉजिकल अप्रोच टू हिस्ट्री. हे इतिहासाकडे बघण्याचा जो समाजशास्त्रीय दृष्टिकोन आहे तो टॉपिक इथे संपला. तुम्हाला जर का काही शंका असतील तर तुम्ही आता मला विचारू शकता.